सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय क्रांती। मी सौ प्रीती श्रीकांत जोल्ले, माणिकवाडा, यवतमाळ। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त असून त्या अखंडादी काव्यरचनेमधील मी सादर करीत आहे नीती। जरी तुझी सुखा लागी तळमळ, जरी तुझी सुखा लागी तळमळ, तरी पाठबळ सत्य घेई, तरी पाठबळ सत्य घेई। धैर्याने वागावे सत्य आळवून, धैर्याने वागावे सत्य आळवून। सुखी करा जग जगा माझी, सुखी करा जन जगा माझी। मग तू अवघाची सुखरूप होशी, मग तू अवघाची सुखरूप होशी। तरुण तारशी दुसऱ्यास, तरुण तारशी दुसऱ्यास। खरे हेच ज्ञान आत्मपरीक्षण, खरे हेच ज्ञान आत्मपरीक्षण। बुद्धीचे लक्षण ज्योती म्हणे, बुद्धीचे लक्षण ज्योती म्हणे। या अखंडामध्ये महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, जर तुला खरे सुख हवे असेल तर सत्याचा आधार घे। फुले सांगतात की खरे सुख मिळवण्यासाठी खोटेपणा, फसवणूक नको, सत्य हेच खरे आधार आहे। धैर्याने सत्याचा मार्ग दाखवून जगातील लोकांना सुखी कर। फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांच्या भल्यासाठीही काम करणे हेच खरे कर्तव्य आहे। असे केल्याने तू स्वतः सुखी होशील आणि इतरांनाही मदत करशील। जो माणूस इतरांसाठी चांगले करतो तो माणूस स्वतःही आनंदी राहतो आणि समाजालाही उन्नतीकडे नेतो। खरे ज्ञान म्हणजे आत्मपरीक्षण हे बुद्धिमान माणसाचे लक्षण आहे। आपल्या चुका ओळखणे, स्वतःला सुधारत राहणे हाच खरा शहाणपणा आहे। हा अखंड महात्मा ज्योतिराव फुले यांच्या समता, सत्य आणि समाज सुधारणा या विचारांशी संबंधित आहे। त्यांनी लोकांना अंधश्रद्धा सोडून सत्य, नैतिकता आणि आत्मपरीक्षणाचा मार्ग स्वीकारायला सांगितला। यामधून आपल्याला हा संदेश मिळतो की सत्याचा मार्ग धरल्यानेच खरे सुख मिळते। स्वतःसोबतच इतरांचेही कल्याण करावे। आत्मपरीक्षण हेच खरे ज्ञान आहे। समाजहीन आणि प्रामाणिकपणा हेच मानव धर्म। तर महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचा संदेश उपयोगात आणावा ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांना विनंती करते। तसेच आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय ज्योती जय क्रांती।